श्लोक 33वा. श्रेयान् द्रव्यमयाद्य ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्थ: हे श्रेष्ठ तप करणाऱ्या अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अधिक कल्याणकारक आहे. कारण पार्था, सर्व प्रकारच्या कर्माचे पर्यवसान ज्ञानातच होते. विवरण: मागील श्लोकात कर्माने मुक्ती मिळते असे सांगितले आहे. कर्माने ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानाने मुक्ती मिळते. द्रव्याहून ज्ञान श्रेष्ठ असते. ज्ञानयज्ञ हा अधिक कल्याणकारी कसा आहे ते या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे. आपण परमेश्वर प्राप्तीसाठीच कोणताही यज्ञ करतो, मात्र परमेश्वराची प्राप्ती त्याचे स्वरूपाचे ज्ञान झाल्याखेरीज होत नाही. द्रव्य म्हणजे पैसा हा व्यवहारातील अर्थ लक्षात घेतला तरी एखाद्याला द्रव्य देण्यापेक्षा ज्ञान देणे अधिक जास्त महत्त्वाचे असते. द्रव्य म्हणजे कोणतीही वस्तू किंवा तत्व हा व्यापक अर्थ इथे अभिप्रेत आहे. म्हणून कोणतीही जड वस्तू देणे म्हणजे द्रव्ययज्ञ करणे. अशा जड वस्तू देण्यापेक्षा एखाद्याला ज्ञान देणे श्रेयस्कर आहे. द्रव्याची किंमत करता येते, पण ज्ञानाची नाही. दिलेले द्रव्य विनाशी असते, ते संपूनही जाते, नष्ट होते. त्याचा विशिष्ट प्रकारचा उपयोग असतो आणि कधीकधी तर त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. पण ज्ञानाचे तसे नाही. ते कोणाला देऊन संपत नाही. घेणाऱ्याजवळ सुद्धा ते कायमस्वरूपीच राहते आणि ज्ञानाचा उपयोग कोठेही करता येतो. जगातील कोणतेही कर्म शेवटी ज्ञानातच समाप्त होते. कारण आपण जे कर्म करतो त्यातून आपल्याला ज्ञानच मिळत असते. कर्म म्हणजे कोणती तरी क्रिया. श्वास घेणे, सोडणे हे सुद्धा कर्मच आहे. आता श्वास घेण्यामुळे हवा शुद्ध किंवा अशुद्ध आहे, हवेत सुगंध आहे का दुर्गंध आहे, याचे ज्ञान आपल्याला होते. अशा प्रकारे प्रत्येक कर्मामुळे माणसाला ज्ञानच होते. आपण एखाद्याला दान दिले तर त्यापासून काय ज्ञान होईल? तर आपण ज्याला ज्ञान देतो त्याची माहिती आपल्याला मिळते. मिळालेल्या दानाचे तो काय करतो, त्याला त्याची खरी गरज होती का नाही, या गोष्टीसुद्धा कळतात. मग आपण केले ते बरोबर का चूक हे सुद्धा कळते. या किंवा आणि अशा अनेक गोष्टी पुढील वेळी करायच्या का नाही याचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. जयद्रथाची महाभारतातील गोष्ट आहे. वनवासात असताना त्याने द्रौपदीला पळवून नेली. भीमार्जुनाने द्रौपदीला सोडून आणले. त्याचबरोबर जयद्रथाला पकडून आणले. धर्मराजाने त्याला थोडेसे शासन करून सोडून दिले. पण भीमार्जुनांचे म्हणणे होते की याला मृत्यूदंडच द्यायला हवा. पण धर्मराजाने त्यांचे ऐकले नाही आणि कुरुक्षेत्रावरच्या युद्धात याच जयद्रथाने अभिमन्यूला कपटाने ठार मारण्यात मोठा पुढाकार घेतला होता. दुष्ट शत्रूला दया दाखवू नये याचे ज्ञान पांडवांना झाले आणि पुढील युद्ध करताना कर्ण, दुर्योधन यांचा वध करताना ते त्यांना उपयोगीच पडले. रामायण, महाभारत व आपला पूर्व इतिहास यांचा अभ्यास शिवाजी महाराजांनी नीटपणे केला होता. मागील लोकांच्या कर्मांनी त्यांना जे ज्ञान झाले ते महाराजांनी त्यांचे राजकारण, युद्धकारण, शत्रूशी कसे वागावे यासाठी उपयोगात आणले. ज्ञानाने मोक्ष मिळतो, ज्ञानाने स्वातंत्र्य मिळते, स्वाधीनता प्राप्त होते, अभ्युदय होतो. यामध्ये लौकिक ज्ञानाप्रमाणेच पारमार्थिक ज्ञान पण महत्त्वाचेच आहे. दोन्ही प्रकारच्या ज्ञानाने माणसाचा फायदाच होतो. प्रत्येक कर्म ज्ञानात समाप्त होते. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की जाणावयाचे असे काहीच शिल्लक राहत नाही. कारण ते ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान हे अंतिम आहे. ब्राह्मण लोक ज्ञानदानाचे पवित्र कार्य गेली हजारो वर्षे करीत आहेत. म्हणून समाजात ते सर्वश्रेष्ठ ठरले होते. ज्ञान देणाऱ्या गुरूंना देवापेक्षा सुद्धा आपल्याकडे श्रेष्ठ मानतात. इथे थांबूया.